आता आम्ही सध्या आहोत केदारनाथच्या अर्ध्या रस्त्यापर्यंत. अजून आम्हाला 10 किलोमीटरची पदयात्रा करायची आहे आणि अतिशय सुंदर परंतु अतिशय अवघड असं हे सगळं या ठिकाणचं दृश्य आहे. ज्याची शारीरिक क्षमता आहे अशाच व्यक्तीनं या ठिकाणी आलं पाहिजे. इथं तुमची निसर्ग तुमची पूर्ण परीक्षा बघतो. अरे एक वेगळाच पक्षी इथं मला पाहायला मिळाला. हा जय श्रीराम, जय केदारनाथ बाबा की जय हो. बर्फानी बाबा म्हणतात ते केदारनाथ बाबा. याच्यामुळेच या ठिकाणी जो बर्फ पडतो त्यातून जे पाणी तयार होतं, हिमालयाचा आपण अतिशय उंच स्थान दिलेलं आहे. आणि अशा उंच स्थानी धार्मिकदृष्ट्या अशा पवित्र अशा ठिकाणी आमची सर्वांची अतिशय आनंदामध्ये यात्रा चालू आहे. यात्रेमध्ये सर्व मित्रमंडळी सामील झालेले आहेत. जय